नमस्कार, मी रोहन भाटे, माजी मानद वन्यजीव रक्षक, सातारा जिल्हा। नुकतेच अभिनेत्री छाया कदम यांनी काही मराठी प्रसिद्धी माध्यमास चॅनलमध्ये मुलाखत दिली व त्या मुलाखतीत ते वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीवांचे मांस याचे सेवन करतात अशी जाहीर कबुली दिली। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ते रानडुक्कर, ससे, घोरपड, साळींदर, हरिण, माऊस डियर अशा वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजातींचे मांस सेवन करतात। हे अतिशय निंदनीय आहे व हे एक प्रकारे त्यांनी गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे। सदर मुलाखतीबाबत, छाया कदम यांच्याबाबत, त्यांच्या व्हिडिओबाबत मी माननीय अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन, पश्चिम विभागचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापुढे तक्रार दिलेली आहे व याबाबत तात्काळ गुन्हा नोंद व्हावा ही मागणी केलेली आहे। याबाबत सखोल चौकशी व्हायला पाहिजे। नेमके हे कुठे घडलेले आहे, ह्यामध्ये कोण कोण सामील आहे, शिकारी कुठे झालेले आहेत, शिकारी कोण कोण आहेत, कुठल्या लोकांनी ह्या मांसाचं सेवन केलेलं आहे, हे सर्वजण यामध्ये जे कोण सर्वजण यामध्ये सामील आहेत या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे फार मोठं रॅकेट आहे। वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीचं सर्वांनी रक्षण करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। एका प्रकारे छाया कदम यांनी वन्यजीव शिकारी करायला प्रोत्साहन दिलेलं आहे व व्हिडिओ प्रसिद्ध करून हे दाखवलेलं आहे। त्यांनी एक प्रकारे वन्यजीवाच्या गुन्ह्याबद्दलची कबुलीच दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावर 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा व सखोल चौकशी व्हावी ही आम्ही विनंती करत आहे।